स्वराज्य संस्थापक श्री शिवछत्रपतींचे सुवर्ण सिंहासन आणि मोगल बादशहा शहाजहानचे मयूर सिंहासन एकाच काळात बनविली गेलेली ही दोन राजासने. औरंगजेबाच्या बापाचे ते मयूरासन जगातील सर्वात महागडे म्हणून प्रसिद्ध, तर महाराजांचे सिंहासन तब्बल 32 मन सोन्याचे. मग या दोन्हीतील जास्त किमतीचे कोणते, ते कसे आणि का? महाराजांच्या सिंहासनाला खर्च किती आला होता? आजवर कुणीही हात न घातलेल्या या प्रश्नांची आश्चर्याचा मोठा धक्का देणारी, अगदीच अनपेक्षित अशी थेट उत्तरे, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. मोगल बादशहा शहाजहानचे मयूर सिंहासन हे इसवी सन 1000 ते इसवी सन 1999 या 1000 वर्षाच्या काळातील मानवाने निर्माण केलेल्या कोणत्याही कलाकृतीपेक्षा जास्त महागडे होते. हे आहे भारताच्या इतिहासात नमूद झालेले एक प्रसिद्ध वाक्य. शहाजहानच्या कारकिर्दीमध्ये मुघल सल्तनत ही भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील एक सर्वात मोठी, बलाढ्य आणि प्रचंड धनसंपन्न अशी सल्तनत होती. त्यामुळेच शहाजहानला त्याच्या त्या मयूरासनासाठी अफाट खर्च करता आला होता आणि त्या खर्चामुळेच तख्ते तौस म्हणले जाणाऱ्या त्या आसनाची कीर्ती सर्वत्र पसरली होती. तसेच जगातील सर्वात महागडे तख्त असा त्याचा बोलबाला सुद्धा त्याच काळी झाला होता. इतकेच नव्हे तर आज सुद्धा शहाजहानचे मयूरासन हेच जगातील सर्वात मौल्यवान आसन, सर्वात महागडी कलाकृती मानली जाते. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन आणि त्या सिंहासनाच्या फक्त 40 वर्षे आधी बनविलेले शहाजहानचे मयूरासन या दोन्हींची तुलना करायचा विचार सुद्धा कुणी करू नये, ही खरोखरच एक अत्यंत आश्चर्याची बाब आहे. कारण महाराजांचे सिंहासन तब्बल 32 मन सोन्याचे होते हे तर सुप्रसिद्धच आहे. मग त्या दोन्ही राजासनांची तुलना कुणीच का केली नाही? याचे एकच उत्तर असू शकते, ते म्हणजे त्या दोन्ही आसनांची मूळ, समकालीन आणि अस्सल वर्णने माहिती नसणे किंवा त्याकडे झालेले दुर्लक्ष आणि त्याबरोबरच उपेक्षा आणि उदासीनता, हीच जिज्ञासेची कमतरता दूर करून कोणते राजासन भारी आणि का, हे या भागात उघड करून सांगितले जाणार आहे. या दोन्ही आसनांची तुलना करण्यासाठी आधी आपण शहाजहानच्या मयूरासनाची महत्वाची माहिती जाणून घेऊयात. शहाजहानच्या त्या तख्ताची अगदी समकालीन आणि प्रत्यक्षदर्शी वर्णने 4 व्यक्तींनी केलेली आहेत. यामध्ये शहाजहानचा दरबारी लेखक अब्दुल हमीद लाहोरी आणि 3 युरोपियन प्रवासी जीन डी थेवेनॉट, फ्रँकोइस बर्नियर आणि जीन बॅप्टिस्ट टॅव्हर्नियर यांचा समावेश आहे. बर्नियरने त्याच्या ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर या नावाच्या पुस्तकात 2 वेळा मयूर तख्ताचा उल्लेख केलेला आहे. पहिल्या वर्णनामध्ये बर्नियर सांगतो, शहाजहानच्या मोती आणि हिऱ्यांनी मढविलेल्या तख्ताची किंमत माझी स्मरणशक्ती अचूक असेल तर 3 कोटी रुपये होती. आणि दुसऱ्या वर्णनात बर्नियर लिहितो, मी खात्री देऊ शकतो की हिरे आणि मोती यांच्या किमतीबाबत अनिश्चितता असली तरी माझ्या आठवणीनुसार या तख्ताची किंमत 4 कोटी रुपये आहे. म्हणजे बर्नियरने एकदा 3 कोटी आणि नंतर 4 कोटी रुपये असे 2 वेगवेगळे आकडे दिलेले आहेत. दुसरा युरोपियन प्रवासी आहे थेवेनॉट. इंडियन ट्रॅव्हल्स ऑफ थेवेनॉट अँड कॅरेरी या पुस्तकात थेवेनॉटने केलेले मयूरासनाचे वर्णन असे आहे, मोरासह असलेल्या, भरपूर सोने वापरलेल्या, रत्ने आणि मौल्यवान खड्यांनी सजविलेल्या त्या आसनाची किंमत 2 कोटी सोन्यापेक्षा जास्त आहे असे म्हणतात. थेवेनॉटच्या या वर्णनातील 2 कोटी सोने याचा अर्थ 2 कोटी सोन्याची नाणी की 2 कोटी रुपये किमतीचे सोने असा घ्यायचा, हा एक प्रश्नच आहे आणि तो अनुत्तरित आहे. तिसरा प्रवासी टॅव्हर्नियर याने त्याच्या
ट्रॅव्हल्स इन इंडिया या पुस्तकात मयूरासनात वापरलेल्या हिरे, मानके, पाचू, मोती याबाबत, त्यातील पुष्कळ रत्नांच्या किमतीबाबत आणि मयूरासनाच्या एकंदर सजावटीबाबत बरीचशी माहिती दिलेली आहे. आणि अखेरीस मला बादशहाचा जवाहीर खाना सांभाळणाऱ्यांनी खात्री दिली की या आसनाची किंमत 1070 लाख रुपये म्हणजे 10,70,00,000 रुपये आहे. या तीनही युरोपियन प्रवाशांनी औरंगजेबाच्या कारकिर्दीतील इसवी सन 1659 ते इसवी सन 1665 या काळात मयूर तख्ताची ती वर्णने केलेली आहेत. यातील बर्नियर आणि थेवेनॉट यांनी दिलेले 3 कोटी रुपये, 4 कोटी रुपये, 2 कोटी सोने हे रकमांचे आकडे म्हणजे त्यांनी केलेले अंदाज आहेत. टॅव्हर्नियरने दिलेला 10,70,00,000 रुपये हा एकूण खर्चाचा आकडा त्याला औरंगजेबाच्या जवाहीरखान्यातील लोकांनी 1665 साली सांगितलेला आहे. या तिघांच्या या निरनिराळ्या आकड्यांनी मयूरासनाची खरी किंमत किती या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, कारण या तीनही वर्णनात सिंहासनासाठी वापरलेल्या एकूण सोन्याचे वजन आणि किंमत, तसेच हिरे, रत्ने, मोती वगैरेंचे वजन आणि किंमत हे मूलभूत महत्वाचे असे रकमांचे आकडे दिलेलेच नाहीत. आणि नेमके हेच आकडे आपल्याला अब्दुल हमीद लाहोरी सांगतो. हा लाहोरी शहाजहानचा दरबारी लेखक होता. त्यानेच शहाजहानचे अधिकृत चरित्र बादशहानामा किंवा पादशहानामा लिहिलेले आहे. त्याने शहाजहानच्या कारकिर्दीच्या इसवी सन 1627 ते 1646 या पहिल्या 20 वर्षाच्या कालखंडाचा इतिहास अगदी बारीक सारीक तपशिलासह सविस्तरपणे लिहिलेला आहे. आणि महत्वाचे म्हणजे तो शहाजहानच्या मान्यतेनेच अधिकृत केला गेलेला आहे. याच काळात इसवी सन 1634 साली मयूर तख्त बनवून पूर्ण झाले होते. थोडक्यात औरंगजेबाच्या कारकिर्दीत लिहिल्या गेलेल्या मयूरासनाच्या आपण पाहिलेल्या युरोपियन प्रवाशांच्या वर्णनापेक्षा लाहोरीचे वर्णन सर्वाधिक महत्वाचे, विश्वसनीय आणि अधिकृत आहे. मयूरासनाबाबत हा लाहोरी त्याच्या पादशहानामा या ग्रंथातून आपल्याला सांगतो. शहाजहानच्या आज्ञेनुसार खजिन्यातील 200 लाख रुपये किमतीची हिरे, मानके, पाचू, मोती वगैरे तपासण्यासाठी बादशहासमोर आणण्यात आले आणि यातील 86 लाख रुपये किमतीची रत्ने काळजीपूर्वक निवडून सुवर्ण कारागिरी करणाऱ्या खात्याचा प्रमुख बेबदल खान याच्याकडे ती सुपूर्द करण्याची आज्ञा बादशहाने दिली. यासोबतच 1 लाख तोळे शुद्ध सोने ज्याची किंमत 14 लाख रुपये होती ते सुद्धा बेबदल खानाला द्यायचे होते. हे तख्त 100 लाख रुपये खर्चून 7 वर्षाच्या काळात बनवून पूर्ण करण्यात आले. 1634 सालच्या दौऱ्यानंतर बादशहा म्हणजे शहाजहान आग्र्याला परत आला आणि प्रथमच या आसनावर बसला. शहाजहानने बनवून घेतलेल्या त्या मयूरासनाची अगदी महत्वाची, विश्वसनीय आणि प्रत्यक्षदर्शी माहिती देताना लाहोरीने सांगितले आहे की या आसनासाठी 86 लाख रुपये किमतीची रत्ने आणि 14 लाख रुपये किमतीचे 1 लाख तोळे सोने वापरले गेले आणि अशा प्रकारे त्याची एकूण किंमत 100 लाख रुपये म्हणजे 1 कोटी रुपये इतकी झाली. आता आपण महाराजांच्या सिंहासनासाठी सोने आणि रत्ने किती वापरली गेली ते बघूयात. महाराजांच्या सिंहासनाबाबत 4 समकालीन वर्णने उपलब्ध आहेत. नारायण शेनवी हा इंग्रजांचा दूत आणि दुभाषा म्हणून महाराजांना भेटायला 1674 सालच्या एप्रिलमध्ये रायगडावर गेला होता. त्याने त्याच्या त्या भेटीचा वृत्तांत इंग्रज अधिकाऱ्यांना कळविताना लिहिलेल्या पत्रात पुढील मजकूर आहे. शिवाजी राजा एक व्हेरी मॅग्निफिसियंट म्हणजे अत्यंत भव्य, उत्कृष्ट, शानदार असे राजासन बनवित आहे. यावर राजा खूप सोने आणि रत्ने खर्च करीत आहे. येत्या जूनमध्ये राजाभिषेक करून घेण्याचा राजाचा इरादा आहे. दुसरे वर्णन आहे हेनरी ऑक्झेंडनचे. हा ऑक्झेंडन
रायगडावर शिवराजाभिषेकासाठी इंग्रजांचा वकील या नात्याने हजर होता आणि त्याने महाराजांचे सिंहासन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले होते. याबाबत तो लिहितो, 6 जून रोजी सकाळी 7-8 वाजण्याच्या सुमारास आम्ही दरबारात गेलो. तेव्हा राजा एका मॅग्निफिसेंट अशा सिंहासनावर बसला होता. ऑक्झेंडनने महाराजांच्या सिंहासनाच्या या वर्णनासह सिंहासनाच्या दोन्ही बाजूला भाल्याच्या टोकावर लावलेल्या सोन्याच्या राजसत्तेच्या प्रतीक चिन्हांचे वर्णन केलेले आहे. पण ही राजचिन्हे सिंहासनामध्ये अंतर्भूत नसल्याने आपण त्यांचा विचार करणार नाही. या बाबतीतलेच आणखी एक वर्णन इंग्रजांच्या सुरतहून कलकत्त्याला पाठविलेल्या 25 एप्रिल 1674च्या एका पत्रात आहे. ते असे: शिवाजी राजा एक महागडे मौल्यवान सिंहासन बनवित आहे आणि येत्या जूनमध्ये राजा म्हणून मुकुट धारण करण्याचा त्याचा हेतू आहे. इंग्रजांनी केलेली ही तीनही वर्णने समकालीन आहेत, पण यातून आपल्याला महाराजांच्या सिंहासनासाठी झालेल्या खर्चाच्या रकमेची कसलीही माहिती मिळत नाही. मात्र ते सिंहासन अत्यंत मौल्यवान, भव्य, उत्कृष्ट, सुंदर, शानदार अर्थात मॅग्निफिसियंट आणि महागडे होते. तसेच त्यासाठी भरपूर सोने आणि मौल्यवान रत्ने वापरली गेली हे कळते. आणि नेमकी हीच या पत्रांमध्ये असलेली खर्चाच्या रकमेची उणीव दूर होते ती सभासद बखरीमुळे. ही सभासद बखर शिवरायांच्या राजमंडळाचे एक सभासद तसेच स्वराज्याच्या एका भागाचे सुभेदार असलेल्या कृष्णाजी अनंत यांनी लिहिलेली आहे. म्हणजे या कृष्णाजी अनंतांना महाराजांचे सिंहासन कसे होते याची इत्यंभूत माहिती होती. शिवराजाभिषेकाचे वर्णन करताना कृष्णाजी अनंत सभासद महाराजांच्या सिंहासनाबाबत लिहितात, पुढे तख्तारूढ व्हावे म्हणून तख्त सुवर्णाचे 32 मनाचे सिद्ध करविले. नवरत्ने म्हणजे 9 प्रकारची वेगवेगळी रत्ने, अमोलिक म्हणजे अमूल्य, जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तख्तास जडाव केली. जडित सिंहासन म्हणजे रत्नजडित सुवर्ण सिंहासन सिद्ध केले. आणि यानंतर पुढे सिंहासनास 8 खांब जडित केले. त्या स्थानी म्हणजे त्या 8 खांबांपाशी अष्टप्रधान उभे राहिले. सभासद बखरीतील या वर्णनातून आपल्याला महाराजांच्या सिंहासनासाठी 32 मन सोने आणि खजिन्यातील 9 रत्नांपैकी जी सर्वात महागडी सर्वात मौल्यवान रत्ने होती तीच सिंहासनाला जडविली होती ही अमूल्य माहिती मिळते. तसेच सिंहासनाभोवती जडित म्हणजे रत्न जडित सुवर्णाचे 8 खांब होते. त्या खांबांची उंची इतकी होती की अष्टप्रधान त्या खांबांपाशी उभे राहिले होते हे सुद्धा समजते. अर्थात त्या 8 खांबांच्या वरती छत सुद्धा असणार हे तर उघडच आहे. म्हणजे ती 8 खांबांची मेघडंबरी सिंहासनावरील छत म्हणून उभारण्यात आली होती. आता इथे अडचण अशी आहे की सभासदांनी सांगितलेले 32 मन सोने हे फक्त सिंहासनासाठीच वापरले होते की त्याच 32 मनात या अष्टखांबी अष्टकोनी मेघडंबरीचा सुद्धा समावेश होता हे कसे सांगणार? तर हा मुद्दा आपण शेवटी पाहूयात. राजाभिषेक समारंभाच्या वर्णनाच्या शेवटच्या परिच्छेदात सभासद बखर आपल्याला सांगते, छत्र जडावाचे मोतीलग झालरीचे करून मस्तकावर धरिले. महाराजांचे हे रत्नजडित सुवर्ण छत्र वेगळे आणि स्वतंत्र बनविलेले होते. आणि याच्या वजनाचा अंदाज करायला आणखी एक राजाभिषेका वेळचेच वर्णन आपल्याला उपलब्ध आहे. इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडन लिहितो, 19 मे 1674 रोजी शिवाजी राजा प्रतापगडावरील श्री भवानी मंदिरात दर्शनासाठी गेला होता. राजाने त्याच्यासोबत अनेक भेटवस्तूंसह एक शुद्ध सोन्याचे 1.25 मन वजनाचे छत्र देवीला अर्पण करण्यासाठी नेले होते. प्रतापगडावरील श्री भवानीला महाराजांनी अर्पण केलेले सुवर्ण छत्र 1.25 मन वजनाचे होते. यावरूनच
महाराजांचे स्वतःचे सुवर्ण छत्र सुद्धा सव्वा मनाचेच असावे असा तर्क केला तर तो चुकीचा असणार नाही. खर्चाच्या गणितासाठी ते महाराजांचे छत्र मी सव्वा मन वजनाच्या सोन्याचे धरलेले आहे आणि हे छत्र रत्नजडीत तसेच मोत्यांच्या झालरी लावलेले होते हे सभासदांनी आपल्याला सांगितलेलेच आहे. आता या सर्व महत्वाच्या माहितीसह आपण शहाजहानचे मयूरासन आणि महाराजांचे सिंहासन यांची तुलना अगदी योग्य प्रकारे करू शकतो. शहाजहानने मयूरासनाला 14 लाख रुपये किमतीचे 1 लाख तोळे सोने वापरले होते हे लाहोरीने सांगितलेले आहे. आता फक्त सोन्याचा विचार केला तर महाराजांच्या सिंहासनासाठी वापरलेले 32 मन सोने म्हणजे सोन्याचे किती तोळे होतात हे समजून घेतले की कोणते सिंहासन जास्त जड म्हणजे सोन्याच्या हिशोबाने जास्त मौल्यवान जास्त खर्चिक होते हे अगदी स्पष्टपणे कळते. पण यासाठी आधी आपल्याला तत्कालीन वजने आणि मापांची अगदी सोपी आणि मूलभूत माहिती असायला हवी ती इथे थोडक्यात सांगतो. शहाजहानच्या कारकिर्दीत हिंदुस्थानामध्ये वजन मापांसाठी शेर हे प्रमाण माप आणि किमतीसाठी रुपया हे प्रमाण चलन वापरात होते. वजन मापासाठीच्या शेरांचे 2 वेगवेगळे प्रकार होते. यातील विविध प्रकारची धान्ये आणि तसलेच इतर पदार्थ मोजण्यासाठी मापी शेर म्हणजे ठराविक आकारमानाचा ठराविक आकाराचा शेर वापरत. अर्थात या मापी शेराने मोजलेल्या वेगवेगळ्या वस्तू समान मापाच्या म्हणजे आकारमानाच्या असत पण त्या वेगवेगळ्या वस्तूंची प्रत्यक्ष वजने मात्र वेगवेगळी भरत. दुसरा शेर म्हणजे वजनी शेर. या शेराने वस्तूचे प्रत्यक्ष वजन मोजले जाईल. यात त्या वस्तूच्या आकारमानाचा म्हणजे आकाराचा काहीही संबंध नसे. इंग्रजी भाषेतील व्हॉल्यूम म्हणजे घनफळ आणि वेट म्हणजे वजन यामध्ये जो फरक आहे तोच या मापी आणि वजनी शेरात होता. सोने चांदी वगैरे धातू हे अर्थातच वजनी शेराच्या मापाने मोजले जात. आता 1 मन म्हणजे किती शेर वजन तर 4 शेरांची 1 पायली आणि अशा 12 पायलींचा 1 मन म्हणजे एका मनामध्ये 48 शेर असत. काही भागांमध्ये 16 पायलींचा मन सुद्धा प्रचलित होता आणि हा मन अर्थातच 64 शेरांचा होता. तसेच 40 शेरांचा 1 मन सुद्धा काही भागात वापरात होता. पण आपण हा 40 शेरांचा आणि दुसरा 64 शेरांचा ही दोन्ही टोकाची मापे न वापरता त्यांच्या मधला 48 शेरांचा मन हेच प्रमाण हिशोबासाठी गृहीत धरून पुढील गणित करणार आहोत. आता या शेराचे वजन सांगतो. एक वजनी शेर हा 80 रुपये भार किंवा 80 तोळे वजनाचा असायचा. यातील 1 रुपया भार म्हणजे एका चांदीच्या तत्कालीन रुपयाचे वजन. पण आपल्याला आपल्या हिशोबासाठी या रुपयाच्या वजनाची गरज नाही. आपण हे सर्व तोळ्यामध्ये पाहणार आहोत. शिवकाळात भारतात 1 मन वजन हे 33 पौंडापासून ते 128 पौंड असे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रचलित होते. तसेच एका मनात 16 शेरापासून ते 64 शेर असे वेगवेगळे प्रमाण होते आणि त्याचप्रमाणे एका शेरामध्ये 24 तोळे ते 105 तोळे वजन इतका प्रचंड फरक होता. 1881 ते 1905 या काळातील सोन्याच्या मोजमापाची प्रमाणे ब्रिटिश गॅझेटियर्समध्ये दिलेली आहेत. पण हीच प्रमाणे 225 वर्षापूर्वी शिवस्वराज्यात वापरात होती तीच सभासदांनी वापरली याचा पुरावा उपलब्ध नाही आणि त्या ब्रिटिशकालीन प्रमाणावरूनच काही जण एका मनात 16 शेर आणि एका शेरात 24 तोळे म्हणजे एका मनात 384 तोळे धरतात. यावरून 32 मनात 12,288 तोळे आणि 1 तोळा 11.66 ग्रॅम या गणिताने महाराजांच्या 32 मन वजनाच्या सुवर्ण सिंहासनाचे प्रत्यक्ष वजन 144 किलो होते असे सांगतात. पण वजनांचे हेच प्रमाण शिवस्वराज्यात होते याला एकाही अस्सल आणि समकालीन अशा कागदपत्राचा पुरावा नाही. त्यामुळे यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही.
सभासद बकरीमधील मन किती शेरांचा आणि किती तोळ्यांचा होता याचीही समकालीन नोंद नाही. दुसरी बाब म्हणजे महाराजांचे सुवर्ण सिंहासन आणि शहाजहानचे मयूरासन ही दोन्हीही आसने एका व्यक्तीला बसण्यासाठी होती आणि दोन्हीवरती छत होते. त्यामुळे दोन्हींच्या वजनात फार मोठा फरक असण्याचे कारणच नाही. मग मयूरासन 1,00,000 तोळ्यांचे आणि महाराजांचे सिंहासन मात्र 12,220 तोळ्याचे असे म्हणणेच चुकीचे आहे. तिसरी बाब म्हणजे सध्या रायगडावरील सिंहासन स्थानावर जी ब्रॉन्झची मेघडंबरी आहे तिचे वजन आहे 6 टन म्हणजे 6,000 किलो. यावरून महाराजांचे सिंहासन 144 किलो वजनाचे होते हे म्हणणे कसे निरर्थक आहे ते महाराजांच्या सिंहासनावरील तत्कालीन प्रत्यक्ष मेघडंबरीच्या आवश्यक आकारावरून सुद्धा अगदी स्पष्ट कळते. तसेच रायगडावरील होळीच्या मळावरील शिवरायांचा सिंहासनासह असलेला पुतळा सुमारे 800 किलो वजनाचा म्हणजे 20 मन वजनाचा आहे हे सुद्धा इथे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणूनच महाराजांच्या सिंहासनाचे वजन 144 किलो नव्हते, यापेक्षाही खूप जास्त होते. आणि सभासद बकरीतील मन हा तोळे आणि शेरात मी कसा धरला आहे ते आता सांगतो. 1 रुपया भार आणि 1 तोळा ही दोन्ही वजने एक समानच होती. एका मनामध्ये 48 शेर असतात आणि एका शेरात 80 तोळे असतात. म्हणजे गणित केले की एका मनामध्ये 48 गुणिले 80 म्हणजे 3,840 तोळे सोने बसते. या 3,840 तोळ्यांना 32 ने गुणले की उत्तर येते 1,22,880 तोळे सोने. म्हणजेच महाराजांच्या सिंहासनातील 32 मन वजनाचे सोने हे 1,22,880 तोळे वजनाचे सोने होते. आता याचा स्पष्ट अर्थ असा आहे की शहाजहानच्या मयूरासनातील 1,00,000 तोळे सोन्यापेक्षा महाराजांच्या सिंहासनात 22,880 तोळे सोने म्हणजे जवळपास 6 मन सोने जास्त होते. आता दुसरा मुद्दा आहे त्या दोन्ही आसनांच्या एकूण म्हणजे सोने आणि रत्ने मोती वगैरे सहच्या एकूण किमतीचा. लाहोरीने 14 लाख रुपयांचे सोने आणि 86 लाख रुपये किमतीची रत्ने मोती वगैरे मिळून शहाजहानच्या मयूर तख्ताची किंमत 1 कोटी रुपये इतकी दिलेली आहे. म्हणजे यात हिरे मोती रत्ने यांची किंमत सोन्यापेक्षा 6.14 पटीने जास्त होती. आपण 6 पट धरूया. महाराजांच्या सिंहासनासाठी किती किमतीची हिरे मोती रत्ने वगैरे वापरली याचा आकडा सभासदांनी किंवा इतर कुणीही दिलेला नाही. फक्त सर्वात मौल्यवान रत्ने वापरली इतकेच सांगितलेले आहे. मग आता सिंहासनातील यांच्या किमतीचा अंदाज कसा करायचा तर यांचे जे प्रमाण मयूरासनात होते तेच महाराजांच्या सिंहासनासाठी सुद्धा वापरले पाहिजे. ते कमीही मानायचे नाही आणि जास्तही मानायचे नाही, कारण तो काळ एकच होता आणि त्या काळातील रत्नजडित सुवर्ण कारागिरीची पद्धत आणि सोन्यामध्ये नेमकेपणे रत्ने जडविण्याची रीत, रत्ने जडविण्याचे प्रमाण हे एक समानच असणार असेच मानले पाहिजे. लाहोरीच्या हिशोबाने 1 तोळा सोन्याची किंमत त्या काळी 14 रुपये होती. म्हणजे यावरून महाराजांच्या सिंहासनातील 1,22,880 तोळे सोन्याचे मूल्य येते 17,20,320 रुपये. आपण 17,20,000 रुपये धरूयात. आता याच्या 6 पटीने जास्त किमतीची हिरे रत्ने मोती वगैरे सिंहासनात वापरली. या गणिताने त्या हिरे मोती रत्नांची किंमत येते 1,03,20,000 रुपये. या रकमेमध्ये सिंहासनाच्या सोन्याच्या किमतीचे 17,20,000 रुपये मिळवले की एकूण रक्कम येते 1,20,40,000 रुपये. म्हणजे शहाजहानच्या 1 कोटी रुपये खर्चाच्या मयूरासनापेक्षा महाराजांच्या सिंहासनाची किंमत 20,40,000 रुपयांनी जास्त होती.
पण इथे खर्चाचा अजून एक आकडा हिशोबात धरायचा राहिलेला आहे. महाराजांच्या 32 मन सोन्याच्या रत्नजडित सिंहासनाला 1,20,40,000 रुपये खर्च आला. या गणिताने महाराजांच्या रत्नजडित 1.25 मन वजनाच्या सोन्याच्या छत्राची किंमत येते 4,70,300 रुपये. म्हणजे छत्रासह महाराजांच्या सिंहासनाचे मूल्य होते 1,25,10,000 रुपये. म्हणजे राऊंड फिगर 1.25 कोटी रुपये. आपण 1 मनात 48 ऐवजी 40 शेअर धरले तर महाराजांच्या सिंहासनाची किंमत याहून थोडी कमी पण तरी सुद्धा मयूरासनापेक्षा जास्तच येते. कशी ते तुम्ही स्वतः गणित करून बघू शकता. आता राहिला विषय तो सिंहासनाला कवेत घेणाऱ्या अष्टखांबी मेघडंबरीचा. या बाबतीत सभासदांनी आधी 32 मनाचे सोन्याचे सिंहासन सिद्ध केले आणि नंतर त्याला अष्टखांब जडित केले असे सांगितलेले आहे. जर आपण 32 मनामध्ये या मेघडंबरीच्या सोन्याचा समावेश नव्हता तसेच त्यावरील रत्नांचाही समावेश नव्हता असे मानले तर सिंहासनावरील मेघडंबरीसह सिंहासनाचा खर्च आणखी खूप वाढू शकतो. पण तो किती हा प्रश्न उपस्थित होतो. पण आपल्याला मेघडंबरीचे वजनच माहिती नसल्याने तसा कुठल्याही पुराव्यात उल्लेखच नसल्याने त्या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी देता येत नाही. ती माहिती जेव्हा उजेडात येईल तेव्हाच याचे उत्तर मिळेल. पण समजा आपण 32 मन हे वजन सिंहासन आणि मेघडंबरीचे मिळून एकूण वजन होते हे गृहीत धरले म्हणजे अगदी कमीत कमी वजन म्हणजेच कमीत कमी खर्च गृहीत धरला तरी तो 1.25 मनाचे छत्र आणि 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनासह 1.25 कोटी रुपयांपेक्षा कमी होणारच नाही. शहाजहानच्या मयूरासनाच्या किमतीपेक्षा ही रक्कम 25 लाख रुपयांनी जास्त आहे आणि सध्याच्या कमीत कमी 10 ग्रामचा एक तोळा या हिशोबाने किलोमध्ये गणित केले तर मयूरासनामध्ये 1000 किलो सोने होते तर महाराजांच्या सिंहासनात 1276 किलो सोने होते. म्हणजे महाराजांच्या सिंहासनात मोगली मयूर तख्तापेक्षा 276 किलो सोने जास्त होते. मोगली मयूरासनाचे जगातील सर्वात महागडे तख्त हे रेकॉर्ड महाराजांचे सुवर्ण सिंहासन अशा प्रकारे तोडून टाकते आणि सर्वात मौल्यवान सिंहासनाचा किताब पटकावते. आणि यात सिंहासनावरील मेघडंबरी ही 32 मनाच्या प्रत्यक्ष सिंहासनापेक्षा वेगळी मानली तर खर्चाच्या बाबतीत मयूरासन महाराजांच्या सिंहासनाच्या आसपास सुद्धा फिरकू शकणार नाही. आता महाराजांना फक्त सिंहासनावर 1.25 कोटी रुपये इतका खर्च करणे शक्य तरी होते का असा प्रश्न काहींना पडणे साहजिक आहे. तर याचे उत्तर असे आहे की महाराजांच्या खजिन्यात ज्या अत्यंत मौल्यवान अशा अनेक वस्तू होत्या त्याच यादीतील एक असलेले फक्त साधे सोने 250 मन वजनाचे होते आणि महाराजांच्या पागेतील म्हणजे सरकारी मालकीच्या 67,500 घोड्यांच्या फक्त वार्षिक देखभालीचा खर्च 89 लाख रुपये इतका होता. हे सर्व आपल्या चॅनेलवरील यापूर्वीच्या या भागात पुराव्यानिशी सांगितलेले आहे. ज्यांना शंका आणि जिज्ञासा असेल त्यांनी तो भाग जरूर पाहावा. आता याचा अर्थ काय तर फक्त सोनेच 250 मन ज्यांच्या खजिन्यात आहे आणि जे फक्त घोड्यांच्या वार्षिक देखभालीवर 89 लाख रुपये खर्च करीत होते त्या महाराजांना सिंहासनासाठी 1.25 कोटी रुपये खर्च करणे अगदी सहज शक्य होते आणि तेवढा खर्च महाराजांनी केलाच होता. आता यापुढे जर कुणी शहाजहानचे मयूरासन ज्यावर औरंगजेब सुद्धा बादशाह म्हणून बसला होता ते मयूर तख्त जगातील सर्वात महाग कलाकृती सर्वात मौल्यवान राजासन होते असे तुम्हाला म्हणू लागला तर त्याला सांगा तुझ्या त्या मयूरासनापेक्षा आमच्या महाराजांचे सिंहासन वजनाने 276 किलो जास्त होते आणि रकमेने 25 लाख रुपये जास्त किमतीचे होते. महाराजांच्या 1.25 कोटी रुपयांच्या सिंहासनाची तुलना 1 कोटी रुपयाच्या शहाजहानच्या मोगली मयूरासनाशी
कशाला करायला जाताय? तशी करायला जाऊच नका. कारण शहाजहानने तो खर्च मोगली तख्तावर बसल्या बसल्या लगेचच सुरू केला होता. म्हणजे पूर्णपणे त्याच्या बापजाद्यांच्या कमाईवर केला होता. आणि आमच्या महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण करून शत्रूंना पालथे घालून स्वतंत्र आणि सार्वभौम होऊन आप कमाईचे 1.25 कोटी रुपये खर्चून स्वतःचे सिंहासन बनविले होते. त्यामुळे तर महाराजांच्या सिंहासनासमोर शहाजहानच्या मयूर तख्ताची लायकी काय आहे ते उघडपणे दिसतेच आहे. तेव्हा त्या मयूरासनाचे कौतुक करण्याच्या भानगडीत तुम्ही पडूच नका, असेच सर्व शिवराय भक्तांनी ठणकावून सांगितले पाहिजे. सर्व अर्थांनी जगातील सर्वात मौल्यवान राजासन म्हणजे आपल्या शिवछत्रपतींचे रत्नजडित सुवर्ण सिंहासनच होते. आणि त्या सिंहासनासह छत्रपती शिवाजी महाराज शिवराय भक्तांच्या हृदयात कायमस्वरूपी विराजमान झालेले आहेत. मित्रांनो, महाराजांच्या सिंहासनाची अत्यंत मोलाची पण आजवर कुणीही न सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. महाराजांच्या सिंहासनाचे सर्व श्रेष्ठत्व जगजाहीर होण्यासाठी या व्हिडिओची लिंक मित्र, परिचित, ग्रुप वगैरेंसह सर्वत्र शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.